मनोज चौधरी माझ्यासोबत आहेत। आज नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना सुरेश धसांच्या गुंडागर्दी संदर्भात म्हणून त्यांनी निवेदन जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिले गेले। मात्र निवेदनामध्ये कोणकोणती मागणी केली आहे, राम खाडे यांच्यावरती हल्ल्या प्रकरणावरून देखील त्यांनी आवाज जो आहे तो बीड म्हणून उठवला होता आणि त्यानंतर आता ते नागपूरमध्ये पोहोचलीत। दादा, नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना नेमकी जी मागणी केली त्या मागणीमध्ये काय उल्लेख केला? पहिली गोष्ट मुळात ज्याप्रमाणे मधल्या काळामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे सुरेश दसांनी मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्याचं नाव बदनाम केलं आणि हत्येचा खरा कट रचणारे हे कोण आहेत हे जर तुम्ही अभ्यास केला तर सगळ्या आकांचा हे जे बीड जिल्ह्यामध्ये आकागिरी जी चालू आहे आणि महाराष्ट्रभर जी आकागिरी चालू आहे त्या आकांचा बॉस हा सुरेश दसला बघितला जातं। कारण एवढा मास्टरमाइंड तो माणूस आहे। गुन्हेगारी कृत्य करण्यामध्ये ज्याच्यावरती हल्ला करतो त्यालाच तो आरोपित करतो, हा एवढा मास्टरमाइंड गेम आहे। आत्ता राम खाडेवरती हल्ला झालेला आहे आयल्यानगरमध्ये आणि तो जो हॉटेल चालक आहे, आता त्यांनी जे विधान भवनामध्ये जे आवाज की डुकराचं मटण तिथं जर शिजवायचा प्रयत्न म्हणजे डुकराचं मटण तिथं खायला घालत होतं आणि खाण्याचं ते हॉटेलमध्ये शिजवतो असं म्हणणं। मी सांगतो आमदार सुरेश डुकराचं नाही, राम खाडेंना मारण्याचा कट तिथं शिजवण्यात आला होता। एवढं भयानक असं सुरेश दसाचं कृत्य आहे। मी बीडचे SP परत अजून अहिल्यानगरचे LCBचे PI या सर्वांना परत ACS होम DGP मॅडम मुख्यमंत्री साहेब या सगळ्यांना निवेदन या सगळ्या प्रकारे दिलेले आहे। आमदार सुरेश दसवरती माझी स्वतःची दरोड्याची केस आहे, माझी स्वतःची प्रॉपर्टी हे 30 जणांचं ते विधान भवनामध्ये आज सांगितलं की 30 जणांची त्यांच्यावर गुन्हा पडला। रात्री येऊन एक वाजता पोलीस उठवत होते। एक नंबर खोटाडा आणि मास्टरमाइंड माणूस होतो। कसे रंग फिरवायचे आणि महाराष्ट्राची दिशाभूल करून तो गुन्हेगारी मराठा तरुणांचे एक आता कालचीच एक घटना आहे की एक बीड जिल्ह्यामध्ये पत्रक आहे, तर त्या संपादक जे आहे त्या संपादकाचे सुरेशचे काय संबंध आहे का? जातीमध्ये विष पेरून गुन्हेगारांना भडकवून गुन्हेगारी तयार करणं आणि एखाद्याचे घर संसार उद्ध्वस्त करणं। आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहेत। आम्हाला जाणून बुजून बीड जिल्ह्यामध्ये आष्टी मतदारसंघामध्ये टार्गेट जो विरोधामध्ये सुरेश दसच्या बोलून त्याचा पूर्णपणे कार्यक्रम लावला जातो आणि कसा कार्यक्रम मास्टर माइंड एवढे ते ज्याच्यावरती हल्ला करणार त्यालाच आरोपी करायचं। म्हणजे तुम्ही विचार करा, आता जे मांदळी गावामध्ये अहिल्यानगरमध्ये जे प्रकरण झालं, तो जो हॉटेल चालक होता तो हॉटेल चालकनीच टीप दिली। हे आमच्यावर माहिती कळती पण पोलिसांपर्यंत माहिती कळत नाही। त्या हॉटेल चालकांनीच टीप दिली आणि ते दुसरे जे आहे ज्यांना टीप दिली ते सुरेश दसचे एकदम निकटवर्ती आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये राम खाडे यांनी आरोप केलेले आहेत आणि त्याचेसुद्धा कागद माझ्याकडे आहेत। त्यांच्यामध्ये त्याचं नाव आता मी डायरेक्टली स्पष्ट मला घ्यावं लागतं आहे कारण की या सगळ्यांवरती आमदार सुरेश दस यांच्यावरती राम खाडे यांनी आरोप केले। त्याच्याबरोबर अशोक पवार, बाळू थोरवे आणि दत्ता सुरवसे हे आणि भिल्ल समाजाची तिथं पोरं या सगळ्यांचे आम्ही तिथं सगळ्या गोष्टी पुरावे सापडले, सगळ्या गोष्टी शोधल्या। त्यानंतर आम्ही सगळं ही माहिती गोपनीय असतानासुद्धा आम्ही सगळी त्यांच्या पोलिसांपर्यंत पोहोचवली, पण अद्याप 15 दिवस झालं काही कारवाई त्याबरोबर चाललेली नाही। त्यामुळे मला आज नागपूरमध्ये येऊन विषय मांडावा लागला, नागपूरमध्ये येऊन मला या गोष्टीचा आवाज उठवायला लागत आहे। मला आतमध्ये मी जरी निवेदन सगळ्या गोष्टी दिल्या असल्या तरी माझा आवाज मी दाबून देणार नाही। आम्ही बीड जिल्ह्याची माती ही पावनभूमी आहे आणि आम्ही संतांच्या भूमीमधले आहेत। आमची भूमी ही विनाकारण पालकमंत्री पदाची खुर्ची यायला पाहिजे होती। अशा टोळ्या ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी राबवल्यात, म्हणजे पत्रकारांची टोळी वेगळी, गुन्हेगारांची टोळी वेगळी, म्हणजे नवीन प्रत्येक जो आकर्षित करायचं, प्रत्येकाला डायलॉगबाजी करायची, मी रगेले म्हणायचं आणि विधान भवनाबाहेर मंत्रालयाबाहेर सांगायचं माझा बाप कोण होता। अरे तुझा बाप कोण होता हे तू महाराष्ट्राला सांग, सत्य काय आहे? अख्ख्या बीड जिल्हा माहिती आहे तो सत्य काय म्हणून। तुझा बाप कोण होता मी सांगतो कोण होता तुझा बाप। तुमच्यावरती CIDचं पहिल्यासून वारंवार तुमच्या घरावरती सगळ्या चौकशी लागल्या होत्या। तुम्ही दरोडेखोर आहेत सगळे तुम्ही काय, आणि तुम्ही बीड जिल्ह्याची माती आहे ना ही आमची बदनाम केली आणि कारण तुम्हाला होतो तुम्हाला फक्त राजकीय खुर्चीसाठी पांढऱ्या खुर्चीचं मागं थांबून तुम्ही गुन्हेगारांचं विष पेरून आमची बीड जिल्ह्याची माती बदनाम करताय। तुमच्यावरती स्पष्ट आणि आमदार सुरेश दस यांचा राजीनामा घ्यावा म्हणजे घ्यावाच, कारण त्यांच्यावरती गंभीर गुन्हे आहेत। FIR मध्ये 1 नंबरचे आरोपी 379ची ह्याच्यावरती सेक्शन लावले आणि हायकोर्टामध्ये 395 मी लावले, कारण त्याच्यावरती चोरी झालेली तिथं। 30पेक्षा जास्त आरोपी असल्यानंतर 5पेक्षा जास्त आरोप दरोड्याचं केस लागतेच, तरीसुद्धा पैशाच्या जोरावरती यांनी पोलिसांना विकत घेणे, वारंवार अशी कृत्य करणं हे मास्टर माइंड आहेत सुरेश दस, मास्टर माइंड। आणि बरेच मोठे गुन्हेगार आहेत, तो खोक्या बसले असू नाही ते सगळ्यांची नावं मी पोलीस एक आमदार असून देखील तुम्ही म्हणतायत की हे सगळे प्रकार करतायत,
मात्र त्यांच्या पाठीमागं कोण आहे असं काही आहे का त्यांना कसं असतं सत्ताकारण असं आहे की खुर्चीच्या मागं बसल्यानंतर ना जोपर्यंत आमदारपदी खुर्ची आहे तोपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय वाटतं की बाबा ह्याचं सत्य आहे. पण हा एवढा मास्टर माइंड आहे, ज्या ताटामध्ये खातो त्या ताटामध्ये घाण करणार माणूस आहे. हा पंकजाताईबरोबर आदल्या दिवशीपर्यंत राहिला आणि जसा गुलाल खेळला तसा पंकजाताईवरती उलट फिरला. कारण ह्याला काय पाहिजे, तो पालकमंत्रीपद पाहिजे म्हणून हा असं म्हणजे मुंडे साहेबाबरोबर घात केलेला माणूस आहे. हा माणसातला माणूस नाही आहे. मुख्यमंत्र्यांना जी मागणी केली, मुख्यमंत्र्यांची भेट वगैरे झाली का आणि त्या भेटी दरम्यान असं काही चर्चा वगैरे काही करू शकतो? माझी भेट तर नाही आली, पण निवेदन मी सगळ्यांना परत पोहोचवलेलं आहे. मी मेलसुद्धा केले आणि सगळ्यांबरोबर बाय हँडसुद्धा सगळ्यांचे दिलेले आहेत. काय होतं आहे, पुढली भूमिका काय असणार आहे? संरक्षणाचा विषय असा आहे, राम खाडेंना सुद्धा संरक्षण राम खाडेंनी मागितलं तरीसुद्धा आष्टीचे PI यांनी तिथं संरक्षण दिलं नाही. याच्या मागं कारण एकच आहे की आमदाराचा दबाव. आणि तसंच मी संरक्षण मागतो, जवळजवळ 2 महिन्याला संरक्षण होतं. हायकोर्टने सुद्धा मला संरक्षण गरज आहे सांगितलं, तरी खोटा अहवाल हा तिथं देण्यात आला आष्टीचे PI यांच्याकडून. आणि अजूनही मी रोज त्यांच्यावर पत्र व्यवहार करतो, SP ला सुद्धा बोलतो आहे की आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला कुठेही हा माणूस मला धमक्यात आला डायरेक्ट, तुझाही राम खाडे करू. आणि त्याच्यावरती डायरेक्ट स्पष्ट दिसते आमदार सुरेश धस यांचे फोटो असलेले ते कार्यकर्ते आहेत. म्हणजे ह्याचा मोकोकानुसार ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मोकोकानुसारच फक्त. धन्यवाद. हे होते मनोजी चौधरी. बीडमध्ये सुरेश धसावरती वेगवेगळे आरोप जे आहेत ते त्यांनी केले गेले आणि त्यानंतर आता ते नागपूरच्या विधान भवनाबाहेर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यमंत्र्यांकडे देखील त्यांनी सुरेश धसावरती कारवाई व्हावी, त्यांची चौकशी व्हावी ही मागणी जी आहे ते त्यांनी केली गेली. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का या प्रकरणाला, या मागणी प्रकरणाला नेमकं काय वळण येतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडी, नागपूर.